हाय हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात? मजेतच असाल तर मी पण मजेत. आणि मी रीमा माझ्या या जेवण विथ रीमा या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. तर मी स्वयंपाकाची कामं करते आणि रोजच्या प्रमाणे आज देखील मी कामावर आलेली आहे. तर बाहेरचं वातावरण बघता म्हणजे बोलतायत की पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल डिझेल महाग होणार आहे, सर्वांनी घरात फुल रॅशन भरून ठेवा, असं काय काय सांगण्यात येतं आहे. काही ठिकाणी तर त्यांचे रोजचे वातावरण, रोजचे शेड्यूलसुद्धा बदललेले आहेत. पण आमचं मात्र काहीच शेड्यूल बदललेलं नाही आहे. आम्हाला रोज सकाळी पहाटे लवकर उठायचं आहे, घरातलं थोडंफार आटपून आम्हाला कामावर यायचं आहे. तर मी देखील रोजच्याप्रमाणे घरातनं निघाली आहे, कामावर पोचलेली आहे. इकडे बनवला आहे नाश्त्यासाठी व्हेजिटेबल उपमा, त्यानंतर मिलेट खिचडी. ह्याच्यामध्ये मी खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकल्या आहेत. व्हेजिटेबल मी मिलेट्स खिचडीमध्ये पण टाकल्या आहेत आणि उपम्यामध्ये पण टाकल्या आहेत. कॉर्न, मटार, कॅप्सिकम, गाजर, बीन्स, खूप साऱ्या व्हेजिटेबल टाकून मस्त टेस्टी आणि हेल्दी असा हा मिलेट्स खिचडी बनवली आहे. त्यानंतर टिफिन पॅक करायला घेतला आहे. पटापट सरांचा टिफिन पॅक करते. व्हिडिओ जरासा फास्ट फॉरवर्ड केला आहे कारण हे माझं रोजचं डेली रुटीन आहे. आणि तुम्ही म्हणता की रीमा रोज रोज तू तेच का दाखवते? तर आज मी तुमच्यासाठी नवीन काहीतरी दाखवणार आहे. काय दाखवणार आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओत गेल्यावर कळेलच, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज मला सपोर्ट करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या व्हिडिओतनं मी तुम्हाला तुमच्याकडे कामाला येणाऱ्या कामवाल्या बाईचं, घरकाम करणाऱ्या बाईचं डेली रुटीन दाखवते. आणि जी काही बाहेर परिस्थिती चालू आहे त्याच्यावरनंच हा व्हिडिओ आहे. म्हणजे आता सध्याच्याला जे न्यूज येत आहेत, ज्या बातम्या येत आहेत, माहिती आहे त्या सगळ्याच खऱ्या असतात नसतात आपण सांगू शकत नाही. पण जे सगळे बाहेर जे बोलत आहेत की पेट्रोल डिझेलचे भाव वाढणार आहेत, परत काहीतरी बंद वगैरे होऊ शकतं. आता बघा, बंद होऊ दे किंवा नाही होऊ दे, आम्हाला सुट्ट्या मिळणार आहेत का? आम्हाला सणवार असू दे, काही असू दे, आम्हाला तर कामावर यायचं आहेच. आणि ते कसं काय ते तुम्हाला माझ्या उद्या परवाच्या व्हिडिओत दिसेल. होळी रंगपंचमी असून देखील मी कामावर आलेली आहे. हा होळीच्या दिवसाचा व्हिडिओ नाही आहे. होळीच्या दिवसाचा व्हिडिओ जरा एडिटिंगमध्ये चालू आहे काम. मी लवकरच तो व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे. होळीचा दिवस मी कसा सेलिब्रेट केला, रंगपंचमीला मी कामावर आल्याच्यानंतर काय झालं, कामावर मी काय काय काम केलं, ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे तुम्हाला बोलते की माझ्या व्हिडिओंना लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा, मला खूप खूप सपोर्ट करा. बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून माझ्या चॅनलवर मी जे जे व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सगळं काम आवरल्यानंतर, स्वयंपाक झाल्यावर, टिफिन झाल्यावर घोटभर पाणी पिलं. आम्हाला पाणी प्यायला पण वेळ नसतो, कारण कामावर पोचल्या एवढी घाई असते की असं वाटतं मी कधी पटापट कामं आवरते आणि कधी सरांचा टिफिन पॅक करते. कारण आपल्याला उशीर नाही झाला पाहिजे ना. पहिल्या कामावर निघाली, दुसऱ्या कामावर आली, दुसऱ्या कामावरची कामं आटोपली आणि त्यानंतर मला जायचं आहे तिसऱ्या कामावर. पण त्याआधी हे खूपच महत्त्वाचं काम करायचं आहे, कारण माझी पेट्रोल संपलं होतं गाडीत आणि बाहेरचं वातावरण बघता माझ्या मनात पण भीती निर्माण झाली. खरंच पेट्रोल मिळेल का नाही? आणि जर पेट्रोल मिळणं बंद झालं तर मी कामावर कशी येणार? बरं ठीक आहे, बस वगैरे, रिक्षा वगैरे येऊ शकते, पण मला रोजची रिक्षा किंवा बसनी येणं जाणं परवडेल का? कारण माझ्या घरापासून माझं काम खूप लांब आहे. म्हणून मी म्हटलं आता पटकन जाते आणि पेट्रोल भरून घेते. पेट्रोल पंपावर आली तर एवढी मोठी लाईन होती, कधी नंबर येतो असा झालेला. उन्हातान्हाचं उभं राहिल्यानंतर फायनली पाऊण तासानंतर माझा नंबर आला. एकदाची पेट्रोलची टाकी फुल केली आणि कशीबशी कामावर आली. कारण कसं आहे ना, आम्हाला कामावर 5 मिनटं जरी उशीर झाला तरी आम्हाला ऐकावं लागतं. म्हणजे ते बोलतातच की उशीर नाही झाला पाहिजे. त्यांना 5 मिनटं उशीर पण नाही चालत, 5 मिनटं लवकर पण नाही चालत. तर असं काही आमचं कामाचं रुटीन आहे. कधी असं वाटतं ना, काय रोज सकाळी उठायचं, त्याच कामावर जायचं, लोकांच्या किचनमध्ये नवीन पदार्थ बनवायचे, त्यांना खाऊ घालायचे. हे सगळे पदार्थ बनवल्यामुळे आणि बघितल्यामुळे ना, मनात स्वतःला खायची इच्छाच होत नाही. ती इच्छा मरूनच जाते. कारण रोज एवढं काय काय बघतो ना, नवीन पदार्थ बनवतो, त्या सगळ्या पदार्थ बघतो, त्यामुळे ना घरी काय बनवायचं किंवा ती काही खायची इच्छा होत नाही. बरं, माझे कामावरचे मॅडम सगळ्या चांगल्या आहेत बरं. मला कधीच असं बोलत नाही, उलटं बोलतात, "रीमा तू खात जा, तू चहा घेत जा." पण मला काय ते वेळ तर तेवढा नसतोच आणि खायची इच्छा पण होत नाही.
आता सध्याच्याला आहे ना, उन्हामुळे एकतर मला उन्हाळ्याचा खूप त्रास होतो, त्यामुळे औषधाची टॉनिकची बॉटल आणलेली आहे. तर आज मी औषध घेणार आहे. त्याआधी कामावरनं घरी आली आणि पहिले बसली का तर हे मटार साफ करायला. काल भाजी आणायला गेलेलो, तसंच डीमार्टला गेलेलो. एका कामात खूप सारे काम केले, कारण म्हणतायत रॅशन भरून ठेवा. आपल्याला तर दर महिन्याला रॅशन भरावंच लागतं, कारण मी दर महिन्याचं सामान डीमार्टमधनं घेते, कारण मला ते जरा रिजनेबल वाटतं. ते सगळं सामानांच्या पिशव्या काल आणून तशाच ठेवलेल्या, कारण काल एवढं काम केलं ना, त्यामुळे खूप दमली होती. सामानाच्या पिशव्या तशाच पडल्या होत्या. त्यात सकाळी उठून कामावर गेली आणि म्हटलं आता घरी गेल्याच्या नंतर सगळं रॅशन, सगळं सामान, सगळी ग्रोसरीज मला डब्यांमध्ये भरून ठेवायची आहे. पण त्याआधी म्हटलं हे मटार सोलून घ्यावे. माहिती आहे, हे मटार मला फक्त 15 रुपये किलो भेटले. थोडेसे ओले होते. 2 किलो मटार होते 30 रुपयाचे. म्हटलं चला घेऊन जाते. आणि त्यांच्याकडे त्या दादांकडे 2च किलो होते, म्हणून त्यांनी मला 30 रुपयाचे 2 किलो मटार दिले. हे जर आता सोलले नाही ना, तर हे नक्कीच खराब होतील. काही मटार थोडेसे चिकट आणि ओलसर होते, पण मी म्हटलं की हे धुवून थोडे पंख्याखाली वाळवून घेईल, म्हणजे हे वापरता येईल. मटार फ्रोझन करून ठेवू शकतो आपण, पण काय आहे ना, हे मटार आता बघा ह्याच्यातले किती चांगले निघतात, किती खराब निघतात माहीत नाही. म्हणून आल्या कपडे पण नाही चेंज केले आणि मी बसली मटार साफ करायला. म्हटलं एकदाची कामं आवरून घेते, कारण मी एकदा औषध आता पिलं आहे ना, तर औषध पिल्यानंतर ह्या औषधाने खूप गुंगी येते आणि मग गुंगी आली की मग मला काहीच काम होणार नाही. म्हणून हे औषध पिण्याआधी कालची जी पुरणपोळी होती, ती पुरणपोळी खाल्ली, चहा पिला आणि मी मटार साफ करायला बसली. मटार साफ झाल्याच्या नंतर मला परत हे सगळं सामान डब्यांमध्ये भरायचं आहे. बाहेरचं वातावरण बघता सर्वांनाच भीती वाटते, म्हणूनच मला देखील थोडीशी भीती वाटली. मी म्हटलं चला आपण आपलं सामान भरून घ्यावा. म्हणून काल मिस्टर, मी आणि 2 मुलं, आम्ही 4 देखील गेलो होतो डीमार्टला. खूप सारं रॅशन भरलं. त्यानंतरनं हे मटार आणले, टोमॅटो आणले, खूप साऱ्या भाज्या आणल्या, मटार साफ केले. बघा एवढे परातीत जो आहे ते साफ केलेले आहेत आणि हे खाली आहेत ते साफ करायचे आहेत. औषध पिलेली बाटली पण तिथेच आहे, पुरणपोळी खाल्ली ती पण तिथेच आहे. फायनली सगळे मटार साफ करून झाले. तर बघू शकता तुम्ही, हे 2 किलो मटार आहेत जे मी साफ केलेत. अजून ह्याच्यातनं मला निवडायचे आहेत. काही जे खराब ओलसर असतील ते बाजूला काढून घेईल. या सगळ्या बरण्या बघा रिकामी झाल्याबरोबर मी सगळ्या घासून घेत असते, त्याशिवाय मी दुसरं सामान भरत नसते. दर महिन्याचं माझं हेच काम आहे. रॅशन रिकामी झाली, डाळ रिकामी होऊ दे, तांदूळ होऊ दे, काहीही रिकामी झालं की मी पहिले डबे घासून घेते. तर बघा मी डीमार्टमधनं कोकम सरबतची कॅन आणली आहे, कारण आता उन्हाळा सुरू झाला आहे. पापड आणलेत, लोणचं आणलेत. आधीच्या रूमवर मी तिथे राहायची ना, तिथे पापडं वगैरे वाळवायला जागा होती, त्यामुळे मी पापडं घरातच करायची. मसाला देखील मी घरातच करत होती. पण ह्या वेळेला मला सगळं बाहेरून विकत आणावं लागलं, कारण इकडे काय वाळवायची सोय नाही आहे. ही आहे कॉफी पावडर. तर ही आज पहिल्यांदा मी नवीन प्रकारची कॉफी आणलेली आहे. मिस्टरांनी चहा सोडलेला आहे 1 वर्षासाठी. आई गेल्याच्या नंतर त्यांनी शपथ खाल्लेली की पुढच्या 11 महिन्यानंतर आईचं वर्षश्राद्ध होईपर्यंत ते आईला आवडणारा चहा त्यांनी सोडलेला आहे. त्यानंतर फालुदाचं पॅकेट आणलं, त्यानंतर पीठ, साखर, खूप साऱ्या वस्तू, म्हणजे ज्या आपल्याला डेली यूजसाठी, डेली खाण्यासाठी लागतात ते सगळे वस्तू मी आणलेल्या आहेत. अगरबत्ती आणलेली आहे, देवाची अगरबत्ती संपली होती. आणि डीमार्टला वस्तू स्वस्त मिळतात, शिवाय आपल्याला खिशाला परवडण्यासारख्या असतात. मुलीला हे सूप प्यायचं होतं, म्हणून तिने नॉर सूपचे 2 पॅकेट्स आणले. तर अशी एक पिशवी मी रिकामी केली. त्यानंतर मी दुसरी पिशवी घेतली. या दुसऱ्या पिशवीमध्ये तांदूळ, पीठ असं सगळं सामान आहे. तर ही टाटा चहा पावडर आणली. मिस्टर कॉफी पित असले तरी मला मात्र चहा लागतो, कारण मला कॉफी मला आवडतच नाही. मिस्टरांना पण कॉफी आवडत नाही, पण त्यांना 1 वर्ष चहा प्यायचा नाही, त्यामुळे ते कॉफी पितात. साखर आहे, तांदूळ आहे. तर हे तांदूळ आहेत, 7 ते 8 किलो तांदूळ घेऊन आली आहे मी महिन्याभरासाठी. तर बघू आता हे किती दिवस जातं. जरी बोलतायत की रॅशन भरून ठेवा, तरी आपण किती दिवसाचं भरणार? महिना, 2 महिना, 3 महिना? आपल्याला परत तर लागणारच आहे ना त्याच्यानंतर. तर बघा ही मसुरीची डाळ आणलेली आहे. त्यानंतर हा अंबारी कांदा लसूण मसाला आणलेला आहे. त्यानंतर हे टाईडचं पॅकेट आणलेलं आहे. मी ह्याच्या आधी जेल आणायची, म्हणजे ते जे कपड्यांना वापरतात ना, ते लिक्विड आणायची, पण ह्यावेळेला मी टाईड आणलेलं आहे. मला असं वाटतं लिक्विडनी कपडे निघत नाही वॉशिंग मशीनमध्ये. त्यानंतर शेंगदाणे आणलेत. त्यानंतर हे अप्पम पापड आणलेले आहेत, हे मला खूप आवडतात. त्यानंतर ही लसूण चटणी आणली आहे, मुलीला खायची होती. त्यानंतर हा मुलीचा साबण आणि हे रिन बार 2च आणले, कारण आम्ही मशीनमध्येच कपडे धुतो, त्यामुळे कपड्याचे साबण खूप कमी लागतात. आणि फायनली ही लिस्ट. तर बघू शकता तुम्ही, ही लिस्ट एवढी मोठी लिस्ट आहे.
तर डीमार्टमधनं आपण गेल्यावर एक वस्तू घ्यायची असेल तर आपण 10 वस्तू खरेदी करून आणतो. मग बिल पण आपलं त्या हिशोबानेच होतं. तर एवढ्या सगळ्या सामानाचे 4,000च्या आसपास बिल झालं होतं. त्यानंतर परत भाजीपाला वगैरे आणला. म्हणजे काल एका दिवसात आम्ही 5,000-5,500चा गोंधळ करून आलेलो आहोत, उडवून आलेलो आहोत. तर हे सगळ्या बरण्या आहेत ना, मी 2 दिवसापूर्वीच घासून ठेवल्यात. मस्त कोरड्या झाल्यात. पण एकदा कपडा फिरून घेते आणि मग त्याच्यात सामान भरते. हे सगळं काम आटपेपर्यंत चांगलेच 2-2.5 तास लागले. पण आहे ना, मी टी व्ही लावला होता आणि मस्त पिक्चर बघत बघत मी हे सगळं सामान भरत होते. पिक्चर बघत बघत मटार पण कधी साफ झाले ते कळलं नाही. आमच्याकडे केबल नाही आहे, आमच्याकडे डिश आहे. डिश पण आम्ही अजून कनेक्ट केलेली नाही आहे, त्यामुळे पेनड्राईव्हवर जे जे पिक्चर असतात तेच आम्ही बघतो. तर हा केरला स्टोरी पार्ट 2 बघत होती मी. केरला स्टोरी पार्ट 1 मी बघितला होता, पण हा केरला स्टोरी पार्ट 2 मला बघायचा होता. तर मी म्हटलं चला आज मला बसूनच काम आहे, कमीत कमी ह्या कामाला 2-2.5 तास लागतील, तर पिक्चर बघत बघतच करूया. पण हा पिक्चर बघण्यामध्ये मला एवढा इंटरेस्ट आला होता ना, तर मी हा पिक्चर कधी संपला आणि ह्या पिक्चर बघता बघता माझं काम कधी संपलं हे मला कळलंच नाही. तर तुम्ही बघितला का केरला स्टोरी पार्ट 2? बघितला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला कसा वाटला. ही स्टोरी बघितल्यानंतर ज्यांना ज्यांना मुली आहेत त्यांना भीती तर नक्कीच वाटली असेल ना. मला देखील वाटली. मुलगी माझी मागेच बसली होती आणि ती मला सारखी बोलत होती, मम्मी नको तू हा पिक्चर बघू, तू असले पिक्चर बघितलेस ना खूप पॉझेसिव्ह होतेस आणि मग खूप टेन्शन घेते. पण तुम्ही सांगा बाहेरचं वातावरण कसं चाललं आहे. ज्यांच्या ज्यांच्या पदरामध्ये मुली आहेत त्यांना टेन्शन येतच ना. आणि ज्यांना माझ्यासारखी मुलगी असेल त्यांना तर टेन्शन असेलच ना. बघा, प्रत्येकाला आपलं लेकरू म्हणजे हे आपल्या जीवापेक्षा प्यारं असतं. आपल्याला कोण काय बोललं तर आपण एक वेळेस सहन करू शकतो, पण आपल्या मुलांपर्यंत कोण गेलं तर आपल्याला अजिबात सहन होत नाही. आणि हे केरला स्टोरी पार्ट 1 बघितल्यानंतर आणि आता हा 2 बघितल्यानंतर प्रत्येक आईवडिलांना आपल्या मुलांचं टेन्शन येतंच. तर बघा ना, आजकालची पिढी पण अशी आहे ना की सगळीच मुलं आईवडिलांचं ऐकतात असं नाही आहे. आणि मग मुलं जेव्हा आईवडिलांचं ऐकत नाही तेव्हा स्वतः असे काहीतरी खड्ड्यात पडतात आणि मग त्याचा त्रास त्यांच्या आईवडिलांना पण होतो. केरला स्टोरी पार्ट 2 बघितल्यानंतर हेच सर्व लक्षात आलं. ज्या 3 मुलींबद्दल ही स्टोरी सांगितली आहे, जर त्या 3ही मुलींनी त्यांच्या आईवडिलांचं ऐकलं असतं तर बहुतेक त्यांच्यासोबत जे घडलं ते नसतं घडलं. असो, शेवटी तो पिक्चर आहे, त्याच्यामधनं आपल्याला सगळ्याच गोष्टी घेण्यासारख्या असतात असं नसतं. पण काही ज्या गोष्टी आपल्या घेण्यासारख्या असतात त्या नक्कीच घेतल्या पाहिजे आणि त्यामुळे आपण आपल्यावर असं काही त्रास ओढवणार नाही. अशी काही वाईट घटना आपल्यावर संकट काही येणार नाही याचा आपण टाळू शकतो. म्हणजे त्याचा त्रास पण करून घ्यायचा नाही आणि येणाऱ्या संकटाला तोंड पण द्यायचं. असो, आता तुम्ही म्हणाल किती बडबड करते ही, माझा व्हिडिओ आता संपत आलाय, जास्त बडबड करणार नाही हां. बघा, सारखं पाणी पिते मी. ऊन बाहेर एवढं आहे ना की सारखी तहान लागते. बरं, पुरणपोळी खाल्ली आहे मी आणि आता औषध पण पिलेलं आहे. तर म्हटलं चला पटापट हे सगळं भरून घेते आणि मग मस्त अशी झोपून घेते. आता ही औषध पिल्यामुळे मला खूप छान झोप लागणार आहे. तर अशा प्रकारे सगळ्या बरण्यांमध्ये मी सगळं सामान भरलं आहे आणि त्या बरण्या मी कशा ठेवल्या आहेत, माझ्या घरात त्या कशा दिसत आहेत हे पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. तर तुम्हाला माझे हे घरचे व्हिडिओ आवडतात का मला कमेंट करून सांगा हां. एक रश्मिताताई मला खूप छान छान कमेंट करतात. माझ्या व्हिडिओला प्रत्येक व्हिडिओला कमेंट करतात. मला त्या खूप आवडतात. तुम्ही पण मला असेच कमेंट करत राहा. माझं काही चुकत असेल तर मला नक्की सांगत जावा, रीमा तुझं हे चुकतं आहे, तू नको करूस. आणि जर माझं काही चांगलं मी जर काही चांगलं करत असेल तर माझं कौतुक देखील करा, कारण मला माझं कौतुक केलं ना खूप आवडतं. तसं पण माझी यूट्यूब फॅमिली माझं खूप कौतुक करते आणि माझ्यावर तेवढंच प्रेम पण करते आणि काळजी पण करते. म्हणून तर माझ्या घरातली प्रत्येक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि मला ते तुमच्यासमोर मन मोकळं करायला खूप आवडतं. एकदा का मी हा व्हिडिओ एडिटिंग करायला घेतली, व्हॉईस ओव्हरचं बटन दाबलं की मला असं वाटतं की मी माझ्या यूट्यूब फॅमिलीबरोबर काय काय शेअर करू, काय काय माझ्या मनातलं सांगू, असं मला होतं. तर बघा, अशा प्रकारे मी जो कांदा लसूण मसाला आणलेला तो पण भरला. त्यानंतर हा गरम मसाल्याचं पॅकेट आणलेलं ते पण भरलं. पिक्चर बघायला छान इंटरेस्ट येत होता. पिक्चर बघता बघता सगळं सामान भरलं. तर असा होता हा आजचा दिवस. त्यानंतर संध्याकाळी दुपारी पण मी मस्त झोपली. संध्याकाळी रोजच्याप्रमाणे स्वयंपाक केला, जेवण केलं आणि माझा असा हा आजचा दिवस गेला पूर्णपैकी कामामध्ये.
मात्र मध्ये 2 तास मी मस्त झोपली आणि फायनली मी अशा ह्या सगळ्या बरण्या माझ्या घरामध्ये रचून ठेवल्या. कसं वाटतंय माझ्या घरामध्ये मी हे सामान भरून ठेवलेल्या बरण्या? मला कमेंट करून सांगा. कसं वाटतंय माझ्या किचनचा हा कोपरा जो मला खूप आवडतो. मला घर सजवायला खूप आवडतं. घर छान ठेवायला खूप आवडतं. कारण मला ती आवड आहे आणि मला ती माझी आवड जोपासायला खूप आवडते. असा होता हा आजचा व्हिडिओ. असा गेला माझा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.